निसर्गरम्य महाराष्ट्र प्रदेशामध्ये ही जी साधू संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये औषधी वनस्पती या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. औषधी वनस्पतींचा संग्रह करणारे, औषधी वनस्पतीवरती उपजीविका करणारे, औषधी वनस्पतीचं संवर्धन करणारे आणि ज्यांना साधारणतः 40-45 वर्षापासून औषधी वनस्पतींचा अविरतपणे संग्रह, संगोपन, संवर्धन करणारे नाना वाघ यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. पिंपळगाव उज्जैनी हे नगर जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव, डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं गाव. या ठिकाणी नाना वाघ हे नागरिक औषधी वनस्पतींचा मोठं कार्य करतायत. औषधी वनस्पती लागवड करून ग्रामीण भागामधील लोकांना, रुग्णांना व्याधीमुक्त होण्यासाठी, रोगमुक्त होण्यासाठी ते कार्य करतायत. नाना वाघ आपण या ठिकाणी अतिशय चांगलं काम करतायत. तर आपण किती औषधी वनस्पती या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि आपण कधीपासून हे काम करताय? आता बा मी जवळजवळ 45 वर्षापासून हे काम करतोय. म्हणजे मला छंद जडला हा काय. आता तो छंद असा जडत गेला. आता मी पुन्हा फिरून मागं बघितलंच नाही. त्याच्यामुळं जे वनस्पती पसंत पडेल ते आणायचे, शेतामध्ये लावायचे, त्याचं संगोपन करायचं. असं करता करता माझी पूर्ण शेतीचं औषधीमय होऊन बसली. किती प्रजाती आपण आता जवळजवळ माझ्याकडं 160 प्रकारच्या वनस्पत्या इथं आहेत काय. आणि हे थोडं विस्तार वाढल्यामुळं अजून बी बाहेर आहेत, पण माझ्या जमिनीमध्ये 160 प्रकार आहेत इथं. नाना वाघ यांनी 160 प्रजातींचा संग्रह आपल्या 20-30 गुंठ्यामध्ये या ठिकाणी त्याचं संवर्धन केलेलं आहे. आणि नानांकडे ज्या वनस्पती आपल्याला दुर्मिळ आहेत, ज्या बघायला लगेचच मिळत नाही, अशा वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नानांनी या ठिकाणी ज्येष्ठमध लावलेला आहे आणि ज्येष्ठमधचे आज आपण बघतोय उपयोग इम्युनो बुस्टिंग किंवा रोगमुक्त राहण्यासाठी, रोगापासून दूर राहण्यासाठी जे ज्येष्ठमध आहे, खोकला, दमा यासाठी नानांनी त्यांच्या शेतामध्ये ज्येष्ठमधची लागवड आणि ज्येष्ठमधचे शेती करणारे नाना वाघ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नानांनी आपल्या शेतीमध्ये या ठिकाणी सफेद मुसळीची लागवड केलेली दिसते. नाना, आपण या ज्या औषधी वनस्पती आहेत याचा उपयोग कुठल्या कुठल्या रोगावर करतात? कुठल्या वनस्पती कुठल्या रोगावर आपण वापरतात? आता सफेद मुसळी म्हणलं तर हे शक्तिवर्धक असल्यामुळे ज्या माणसाला थकवा आला, अशा माणसाने ज्या दुधामध्ये मळे मिक्सरमध्ये फिरून घेतल्या की त्याचे एक ज्यूसच तयार होतो. मग लोक वल्ले मुळे घेतात आणि वल्ल्या मुळ्याची विक्री होते इथं. नाना जे आहेत हे गावामध्ये राहून हे औषधी वनस्पती देतात. तर नाना, ही गुडमार तुम्ही लावलेली इथे बेडकीचा पाला जे आहे याचा उपयोग तुम्ही काय करतात? आता याचा मी लहान असल्यापासून बघत होतो की हा पाला विकतो, तो लोक घेतात आणि हा डायबिटीसवर चांगल्या रीतीने गुणकारी ठरलेला आहे असं लोकांचा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा याची शेती केली पाहिजे. तर ही शेती बिनखर्चाची आहे, याचे रोग पडत नाही, याला खर्च येत नाही, काय नाही. पण याचे पाल्याचा औषधी असल्यामुळं याचा फक्त पाला कमी निघतो, कारण वाळूने वापर करावा लागतो. तरीसुद्धा हे परवडतं. 100% साखरेवर नियंत्रण ठेवतं. त्याच्यामुळं लोक म्हणतात गोळ्यांनी किडण्या जातात, या औषधी झाडपाल्याच्या औषधापासून 100% गुण येतो. त्याच्यामुळं लोकांच्या आता इकडं तोंड फिरलेलं आहे. तर शेतकऱ्याने सुद्धा याची बाग केली पाहिजे ना. आजपर्यंत द्राक्ष, अनेकाच्या केळी बिळी बागा झाल्या, पण अशी गुडमारची बाग झालेली मला दिसत नाही. औषधी वनस्पतींची शेती केली पाहिजे, औषधी वनस्पतींच्या बागा उभारल्या पाहिजे, हा आदर्श नानांकडून आपण घेतलेला पाहायला मिळतो. नाना, या ठिकाणी ज्येष्ठमध आहेत, या ज्येष्ठमधचा उपयोग जो आहे हा आपण कशासाठी करता? आता हे तर गायक लोक याला नेहमी वापरत असतात, पण तिने ज्येष्ठमध म्हणजे नुसती कांडीच बघितलेली असते आणि ते खातात. ज्येष्ठमध खाल्ल्याची आवाज सुधारतो हे चांगलं पूर्वीपासून माहिती आहे. अजून हा ज्येष्ठमध गुणांनी थंड असल्यामुळं शरीरातल्या अतिरिक्त उष्णतेमुळं गुदाद्वारावर रक्त पडतं. पण ज्येष्ठमध रोज संध्याकाळी फक्त 1 ग्रॅम गरम पाण्याच्या घोट्याबरोबर घेतला तर 15 दिवसात रक्त पडण्याचं थांबतं. फक्त थंड गुणाची वनस्पती असल्यामुळं
तोंड आलं तरी ज्येष्ठ मध चांगल्या रीतीने काम करतो. खोकल्यासाठी उत्तम आहे. खोकल्यासाठी उत्तम आहे, पोट साफ करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे ज्येष्ठ मध. कॉन्स्टिपेशनसाठी. हो. तर ज्येष्ठ मधची लागवड आपल्याकडे आपल्या भागामध्ये होऊ शकते का नाना? हो, मी सिद्ध करून देतो ना. माझ्या शेतामध्ये ज्येष्ठ मध कसा येतो बघा ना तुम्ही. बरोबर, मी सिद्ध आपल्याकडे करून देतो. उत्तम पद्धतीने या औषधी वनस्पतींची शेती होऊ शकते. नानांनी हो. डोंगराच्या कुशीमध्ये राहून सुद्धा या औषधी वनस्पतींची लागवड या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळते. नानांचं कौतुक करावं तेवढं फारच कमी आहेत. आणि नाना जे आहेत गॅप द्या पुढे या ठिकाणी जे संवर्धित केलेल्या वनस्पती त्याच्यामध्ये रुटा ग्रॅव्हिलन्स शास्त्रीय भाषेमध्ये जिला म्हटलं जातं ती सताप वनस्पती आहेत. नाना, सतापचा तुम्ही कसा वापरता? आता सताप हा पहिल्यापासून लहान मुलांचा सर्दी ताप खोकल्यावर गुणकारी ठरलेली वनस्पती आहे. पण ती फक्त लोकांच्या नजरेआड गेली काय. तर हे कुंडीलायक वनस्पती आहे. म्हणजे प्रत्येकाने आपली नुसती कुंडीत जरी वनस्पती लावली तरी हिचं संगोपन करता येतं. तर हे लहान मुलांना हिच्या पाल्याचा रस फक्त 4-5 थेंब दुधामध्ये दिला सकाळ संध्याकाळ की सर्दी ताप खोकला पळून जातो. या ठिकाणी नानांनी या ठिकाणी एक जी वनस्पती लावलेली आहे, तण म्हणून दिसणारी, नाना काय आहे ते? तिला आम्ही म्हणतो कांगोनी. कांगोनी मराठीमध्ये म्हटली जाणारी ही जी वनस्पती आहे, औषधी असलेली हे तण मित्र हो, सोलॅनम नायग्रम या शास्त्रीय नावाने याला ओळखलं जातं. सोलॅनेसी कुळामधील ही प्रजाती. नाना, आपण कशासाठी वापर आता करता? हे कावेळीवरीच्या पाल्याची भाजी करून खातात आणि चांगलं कावेळीवर गुणकारी ठरलेली हो ह्या पाल्याची भाजी करून खातात. नानांनी या ठिकाणी तुळशी असेल, गुडमार असेल, अश्वगंधा असेल, जिला ढोरगुंज असं म्हटलं जातं, अशा वनस्पतींची लागवड आपल्याला पूर्ण बागेमध्ये केलेली पाहायला मिळते. नाना, ही जी ढोरगुंज आहेत जिला अश्वगंधा म्हटलं जातं, जिला इंडियन जिन्सेंग म्हटलं जातं, या वनस्पतीचा कसा आपण वापर करता? आता ह्या वनस्पतीचा वापर एक शक्तिवर्धक म्हणून हे आजपर्यंतचा वापर केला. जनावरांना जर थकलेल्या जनावराला याच्या मळ्या चारल्या तर निश्चितच जनावर चांगलं होतं. आणि ते मुळे माणसंही खातात. 10 ग्रॅमपर्यंत जे चूर्ण दुधामध्ये लोक खातात. याच्यापासून शक्ती येते. हे वीर्यवर्धकही आहे. हे जनावराला चारले तर जनावर माझावर येतात आणि गर्भधारण सुद्धा चांगल्या रीतीने होतं. ही जखमेवरही चालते. हिची ताजी मुळी पाण्यात उघडून जखमेवर लेप केला तर जखम भरून येते. ही वातावर सुद्धा चालते. हे तुपामध्ये जर अश्वगंधेचं मूळ तुपामध्ये जर खाल्लं तर वात सुद्धा नाहीसा होतो. नानांनी या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या वृक्ष प्रजाती, झुडपं, वेली, क्षुभ याचा सगळा संग्रह आपल्याला केलेला पाहायला मिळतो. मग असेल काकमाचीपासून सतापापर्यंत नानांनी बावची, तालीमखाना, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक चंदनाची लागवडसुद्धा नानांच्या आपल्याला या बागेमध्ये पाहायला मिळते. आणि तुळशीच्या अनेक प्रजातींचा संग्रह नानांनी या ठिकाणी केला आहे. भुई आवळीची लागवड या ठिकाणी केली. अक्कल काढा आपल्याला नानांच्या शेतामध्ये पाहायला मिळतो, नानांच्या बागेमध्ये पाहायला मिळतो. नाना वाघ जे आहेत, नाना वाघ धन्वंतरी बाग ही पिंपळगाव उज्जैनी तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे. आपण निश्चित या बागेला भेट देऊन नाना जे एक वैद्य आहे, गावामधले एक वैद्य आहेत, ट्रॅडिशनल हिलर आहेत, त्यांच्याशी आपण भेट देऊन औषधी वनस्पतीचं संगोपन, संवर्धन, लागवड या कार्याविषयी त्यांची माहिती जाणून घ्या. आणि नानांच्या या कार्याचा आपण त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन गौरव करा. धन्यवाद.